एक 2.5 वर्षांचं चिमुकलं बाळ. त्याची आई मोलकरीण म्हणून काम करते. वडील अंथरुणाला खिळलेले, त्यामुळे घर चालवायचे, आपल्या बाळाला सांभाळायची सगळी जबाबदारी ही आई एकट्याने पार पाडायची. 25 जूनला या आईने आपल्या नातेवाईकांना फोन केला. आपल्याला आणि आपल्या बाळाला सोडवण्याची मागणी केली. ती आणि तिचं बाळ अडकलेलं एका दुष्टचक्रात. भूतबाधा, मारहाण, विश्वासघात या जाळ्यात अडकवणारे दुसरे तिसरे कोण नाही तर ज्या घरात ही महिला काम करायची त्याच घरातलं जोडपं होतं. या जोडप्यानं या महिलेला घरातच थांबून ठेवलं. तिचा मोबाईल, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं. पण त्यापेक्षा भयानक गोष्ट ही होती की या जोडप्यानं त्या चिमुकल्या 2.5 वर्षांच्या बाळाला अमानुष मारहाण केली. वेताच्या छडीने झाडूनं मारलं, काडेपेटीचे चटके दिले, डोक्यावरचे केस उपटले. हे सगळं करताना कारण सांगितलं भूतबाधा. पण या जोडप्याचं आणि भूतबाधेचं कनेक्शन एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांना फिल्मी स्टाईल अटक झाली. त्यांच्या घरातून धक्कादायक गोष्टी सापडल्या आणि त्यांचं भूतबाधा कनेक्शन जेलमध्येही थांबलं नाही. या जोडप्यानं या बाळासोबत नेमकं केलं काय, बाळाच्या आईला नेमकं कसं फसवलं आणि त्यांना अटक कशी झाली, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. गार्गी कदम, भांडूप पश्चिममध्ये राहणारी महिला. गार्गीच्या पतीला पॅरालिसिसचा झटका आल्यानं तो अंथरुणालाच खिळून होता. त्यामुळं घराची सगळी जबाबदारी गार्गीत सांभाळायची. त्यासाठी ती मोलकरीण म्हणून काम करायची. बाटलीबंद पाणी विकण्याच्या एजन्सीमध्ये गार्गी काम करायला जायची. इथं काम करताना तिच्या एजन्सीचा मालक वैभव कोकरेशी ओळख झाली. यातूनच वैभवनं तिला आपल्या घरी घरकाम करण्यासाठी बोलवलं. गार्गीला पैशांची गरज होती, त्यामुळे ती सुद्धा तयार झाली. वैभव आपली पत्नी हर्षदासोबत भांडूपच्या जंगलमंगल रोड परिसरातल्या JBS सोसायटीमध्ये राहायचा. गार्गी त्यांच्याकडे कामाला जायची, पण घरात आपल्या 2.5 वर्षांच्या बाळाला सांभाळण्यासाठी कुणीच नसल्यानं ती बाळालाही सोबत घेऊन जायची. पाहायला हे सगळं नॉर्मल वाटायचं, पण प्रत्यक्षात घडत काहीतरी वेगळंच होतं. वैभव कोकरे आणि त्याची बायको हर्षदा कोकरे हे जवळपास 14 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही आठवड्यांपूर्वीच या दोघांनी लग्न केलं. हर्षदा ही आधी ठाणे जिल्हा परिषदेत कंत्राटी पद्धतीनं शिपाई म्हणून काम करत होती. त्यानंतर या दोघांनी मिळून पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करायला सुरुवात केली. त्यांच्या घरीच गार्गी घर कामाला यायची, आपल्या 2.5 वर्षांच्या बाळाला घेऊन. आता 2.5 वर्षांचं हे निष्पाप बाळ अनेकदा रडायचं, ओरडायचं, हट्टीपणा करायचं. साहजिकच गार्गी काम करता करता बाळाला सांभाळायची आणि त्याचा परिणाम तिच्या कामावर होतो असं या जोडप्याला वाटायला सुरुवात झाली. त्यामुळे वैभव आणि हर्षदानं गार्गीला सांगितलं, तुझ्या बाळाला भूतबाधा झाली आहे, त्याच्यावर भूतप्रेतांचा प्रभाव पडलाय, त्यामुळं तो कुणाच्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि सतत रडतोय. आम्हाला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे, आम्ही भूतबाधा उतरवू शकतो. पण गार्गीनं सुरुवातीला या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मग 22 जूनला वैभव आणि हर्षदानं गार्गीला फोन केला आणि तिला फोनवर सांगितलं, तुझा नवरा तुझा घात करणार आहे, तू ताबडतोब घरून निघून ये. गार्गीने यावर सुद्धा विश्वास ठेवला नाही. पण नंतर वैभव आणि हर्षदा या दोघांनी तिला बोलण्यात अडकवलं, विश्वासात घेतलं. गार्गी तिच्या बाळाला घेऊन वैभव आणि हर्षदाच्या घरी गेली. गार्गी घरी आल्यावर या दोघांनी तिचं मंगळसूत्र काढून घेतलं, तिचा मोबाईलही बंद केला. हा प्रकार पाहून 22 जूनलाच गार्गी परत घरी निघून जाणार होती, पण या दोघांनी तिला जबरदस्तीनं आपल्या घरात थांबवलं. या सगळ्यात गार्गीसोबत असणारं तिचं 2.5 वर्षांचं बाळ रडत होतं. वैभव आणि हर्षदा या दोघांनी गार्गीला पुन्हा एकदा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली आहे म्हणून ते रडतंय असं सांगितलं आणि तिच्याकडून तिचं बाळ घेतलं. हर्षदाने पायाच्या कात्रीत बाळाला पकडलं आणि मग सुरू झाला प्रचंड अघोरी प्रकार. हर्षदानं बाळाचे केस उपटायला सुरुवात केली. जोरजोरात निघून जा, निघून जा असं म्हणायला लागली. साहजिकच बाळ आणखी रडायला लागलं, पण तरीही हर्षदा थांबली नाही. तिनं काडेपेटी घेतली आणि बाळाच्या अंगावर चटके द्यायला सुरुवात केली. आपल्या बाळाची अवस्था बघून गार्गी ही रडायला लागली, पण तरीही हर्षदा आणि वैभवला दया आली नाही. त्यांनी या बाळाला मारहाण करायला सुरुवात केली. रडणाऱ्या बाळाला वैभव वेताच्या छडीने आणि झाडूने मारत होता. सोमवार 22 जूनपासून ते बुधवार 25 जूनपर्यंत वैभव आणि हर्षदाने गार्गीला घरात कोंडून ठेवलं आणि तिच्या 2.5 वर्षांच्या बाळावर भूतबाधेच्या नावाखाली अघोरी कृत्य सुरूच ठेवलं. त्या दोघांची भीती, समोर घडत असलेला प्रकार इतका भीषण होता की गार्गी सगळं पाहत सुन्न होऊन बसली होती. त्या 2.5 वर्षांच्या बाळाच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. त्याचा जीव त्या अमानुष मारहाणीमुळे अक्षरशः कळवळत होता. पण गार्गी भानावर नव्हती. त्यात तिचा फोन सुद्धा या दोघांनी बंद करून काढून घेतला होता. पण बुधवारी तिने हिम्मत केली. तिनं आपला फोन घेतला, आपल्या दिराला आणि नातेवाईकांना फोन केला. नातेवाईक गार्गीला घ्यायला वैभव आणि हर्षदाच्या घरी आले आणि तिच्या बाळाच्या अंगावरचे व्रण पाहिले. काय झालं हे विचारल्यावर गार्गीने त्यांना वैभव आणि हर्षदाने भूतबाधेच्या नावाखाली केलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी
बाळाला कोणतीही भूतबाधा झालेली नाही हे गार्गीला समजावून सांगितलं आणि गार्गी आणि तिच्या बाळाला तिथून घेऊन गेले। त्यानंतर गार्गीने भांडूप पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस लगेच वैभव आणि हर्षदाच्या जंगलमंगल रोडवरच्या घरी गेले, पण घराला कुलूप लावून हे दोघं पसार झाले होते। पण वैभव आणि हर्षदाच्या फोनच्या लोकेशनवरून ते दोघं नवी मुंबईच्या घणसोली परिसरात असल्याचं पोलिसांना समजलं। पोलीस लोकेशनवर गेल्यावर तिथे एका बिल्डिंगमध्ये वैभव आणि हर्षदाची गाडी आणि रिक्षा पार्क केल्याचं त्यांना दिसलं। तेव्हा सोसायटीच्या तक्रारीमुळे अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहोत, त्यामुळे तुमच्या गाडीची कागदपत्रे घेऊन लवकर खाली या असं पोलिसांनी या दोघांना फोनवर सांगितलं। गाडीवर कारवाई होईल, गाडी उचलून घेऊन जातील या भीतीनं हे दोघं खाली आले आणि पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतलं। या दोघांविरुद्ध फसवणूक, मारहाण, अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी व संरक्षण कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। या दोघांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जेव्हा वैभव आणि हर्षदाच्या घराची तपासणी केली तेव्हा त्यांना घरात अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या। घरात जादूटोण्याच्या संदर्भातली 7 पुस्तकं, नारळ, अघोरी पूजेसाठी लागणारं साहित्य होतं। पोलिसांनी या सगळ्या गोष्टी जप्त केल्यात। पोलिसांच्या चौकशीत वैभव आणि हर्षदानं 14 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही आठवड्यांआधीच अघोरी पद्धतीनंच लग्न केल्याचंही समोर आलं। या सगळ्या प्रकरणात पीडित लहान बाळाच्या काकानं काही धक्कादायक आरोप केलेत। दत्तात्रय कदम यांच्या आरोपांनुसार माझ्या वहिनी गार्गी कदम वैभव आणि हर्षदाकडे कामाला लागल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता। ते दोघं जसं सांगतील तसंच वहिनी घरी येऊन वागायच्या। कोकरे आणि त्याची पत्नी हर्षदाने घरी येऊन आजारी पडलेल्या माझ्या भावालाही मारहाण केली होती। या प्रकरणात फक्त दत्तात्रय कदम यांनीच आरोप केलेले नाहीत, तर गार्गीनं सुद्धा कोकरे दाम्पत्यावर काही आरोप केलेत। हे दोघं मला अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांवरून नवऱ्याला सोडण्यासाठी जबरदस्ती करत होते। 15 जूनला मी त्यांच्या घरी काम करत असताना अचानक वैभव अंगात आल्यासारखं वागू लागला। तू पतीसोबत राहू नकोस, स्वतःचं अस्तित्व निर्माण कर, माझ्याकडे एक संस्था आहे त्यातून तुझ्या पतीचे उपचार करून देतो असं मला म्हणाला। असे आरोप सुद्धा गार्गीने केलेत। विचित्र गोष्ट म्हणजे अटक केल्यानंतरही या नवरा बायकोनं पोलीस स्टेशनमध्ये तंत्रमंत्र सुरूच ठेवले होते। पोलिसांच्या कोठडीत असताना ते वेगवेगळे मंत्र म्हणत होते। या दोघांच्या घरात जशी जादूटोण्याची पुस्तकं सापडली तशीच काही कागदपत्र सुद्धा सापडली। या कागदपत्रांमधून एक धक्कादायक खुलासा झाला, तो म्हणजे हे दोघं अनाथ आश्रम काढायच्या तयारीत होते। त्यासाठी त्यांनी कागदपत्रांची जमवाजमव सुद्धा केली होती। आता या दोघांच्या घरात जादूटोण्याची पुस्तकं नेमकी कशासाठी होती? त्यांनी अघोरी पद्धतीनं लग्न का केलं? त्यांनी गार्गीप्रमाणेच अजून कुणाला असा त्रास दिला होता का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनाथ आश्रम सुरू करण्यामागे त्यांचा नेमका काय प्लॅन होता? या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे। सध्या गार्गीच्या बाळाची प्रकृती उपचारानंतर ठीक असली तरी त्याच्यावरचं भीतीचं सावट मात्र कायम आहे। ज्या दोघांवर त्याच्या आईने विश्वास ठेवला त्या दोघांच्या क्रौर्याचं।